जे 6 खासदार फुटले ते आज वर्धापन दिनाच्या सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत। शिंदे सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला हे 6ही खासदार अनुपस्थित असतील। पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई टाळण्यासाठी ते अनुपस्थित असतील, तर फुटीर खासदारांचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवसेना शिंदे गटात विलीनीकरणाचं पत्र जेव्हा समोर येईल त्यानंतरच फुटीर खासदार शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत मंचावर दिसतील। हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्वागताचे बॅनर झळकले। ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाल्यानंतर बॅनरबाजी झाली आहे। ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झालाय। ठाकरेंना मोठा धक्का बसलाय, कारण आष्टीकर आता शिंदेच्या शिवसेनेत आहेत। काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, विश्वासघात झाल्याची भावना देखील आहे। हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार जे आता शिंदेच्या गटात जात आहेत, नागेश पाटील आष्टीकर हे अखेर आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेत आहेत। त्यामुळे ठाकरे गटात नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा त्यांच्यावरती असलेला विश्वास त्यांनी तोडल्याची भावना व्यक्त होतीये। आष्टीकर यांनी मशाल सोडून धनुष्यबाण स्वीकारल्यानंतरच हिंगोली लोकसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आलंय। दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी हिंगोली शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेत। समर्थकांकडून जल्लोषाची तयारी देखील सुरू आहे। ठाकरेचे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे ऑपरेशन टायगरच्या म्हणजे बळी झालेले आहेत आणि त्यांचं जे बॅनर आहे ते आपल्या हिंगोलीमध्ये ठिकठिकाणी लागलेलं आहे। त्याचपैकी हे एक बॅनर लागले आहे। हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेले आहे। आणि विशेष म्हणजे यावर जे कळमूर विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा जो चेहरा आहे हा चेहरा हसरा चेहरा आहे। त्यामुळे आता संतोष बांगर यांचा हसरा चेहरा ठाकरेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी असेल, कार्यकर्त्याला असेल, डिचवतो की काय हा देखील प्रश्न आहे। एकंदरीत सांगायचं झालं तर ठाकरेच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नागेश पाटील आष्टीकर हे आपला पक्ष सोडणार नाहीत असं वाटलं होतं। अनेकांना विश्वास देखील होता। एवढंच काय तर नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील यांनी देखील सांगितलं होतं की आपण ठाकरेच्या शिवसेनेसोबतच आहोत। मात्र आज जे आहेत अखेर नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलाय आणि त्याचं हे उदाहरण आहे। म्हणजे त्यांचं हार्दिक स्वागताचं जे बॅनर या ठिकाणी लागले आहे, सेनगाव या ठिकाणी जे आहेत नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो दहन करण्यात आला आहे। गोरेगाव ठिकाणी जे नागेश पाटील आष्टीकर यांचा पुतळा दहन करण्यात आला आहे। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर नागेश पाटील आष्टीकर यांच्याबद्दल जिल्ह्यामध्ये असेल, हिंगोली लोकसभेमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे। आता अजून पुढे काही कार्यकर्ते असतील ठाकरे शिवसेनेचे ते आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली। ऑपरेशन टायगरमुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे। पुणे शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी हे विधान केलंय। एकनाथ शिंदेंमुळे शिवसैनिकांमध्ये ऊर्जा निर्माण झाल्याचंही ते म्हणतायत। ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल झाल्यानंतर निश्चितच पक्षाची ताकद, पक्षाची संघटना या ठिकाणी आदरणीय एकनाथभाई शिंदेंनी या ठिकाणी वाढवलेले आहे। निश्चित आज तमाम शिवसैनिकांमध्ये जी ऊर्जा आलेली आहे ऐकण्यासाठी, त्यामुळे पुणे शहरातून आज तमाम शिवसैनिक आज मुंबईला 5 वाजता त्या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे।